ठीक आहे. आपला जो जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला जो आपली सिरीज चाललेली आपल्या युट्यूब चॅनलवरती ऑर्गॅनिक वाला या चॅनलवरती, ठीक आहे, त्याच्यामधला आपला हा तिसरा पार्ट आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला. आपण पहिल्या पार्टमध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ जीओसी मध्ये बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण जे इफेक्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण जनरल माहिती घेतलेली होती. ती म्हणजे ओव्हरव्ह्यू बघितला म्हणजे इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट आहेत, जे म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट असेल, आपला मेझोमेरिक असेल, नंतर हायपरकन्ज्युगेशन असेल, नंतर ॲरोमॅटिसिटी असेल, हे आपण आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. ठीक आहे. आपल्या पहिल्या पार्टमध्ये आपण इंडक्टिव्ह मधला आपण जनरल इन्फॉर्मेशन बघितलं होतं. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, त्याचे दोन टाईप पडतात, प्लस आहे आणि मायनस आहे. प्लस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप आणि मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉन. ते आपण जनरल म्हणजे एक्सप्लेनेशन आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलं होतं. आपला प्लस आहे संपलेला होता. आता आपण मायनस आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मायनस आहे मध्ये आपण मॉडिफाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी स्केल ही पण बघणार आहोत. ठीक आहे. आता आपण इंडक्टिव्ह इफेक्ट आपला जो सब्जेक्ट चाललेला त्याच्यामध्ये प्लस आहे आणि मायनस आहे हे दोन टाईप पडतात. प्लस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप आणि मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग हे झाले आपले दोन टाईप, प्लस आहे आणि मायनस आहे. आता मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये काय सांगितलेलं, तर हे आपले आहे पॅरेंट चेन. पॅरेंट चेनला असणार हा जो आपला असणार तो आहे ग्रुप असणार आहे. इथे पण तशीच ही आपली असणार आहे पॅरेंट चेन आणि इथे असणारा तो असणार आहे तो ग्रुप असणार आहे. मग प्लस आय मध्ये काय होणार आहे, प्लस आय मध्ये जो आपला ग्रुप असणार आहे, ग्रुप असणार आहे आपला कोणता पण एनिथिंग ग्रुप असेल त्याची इलेक्ट्रॉनिक कमी असणार आहे कार्बन पेक्षा. ठीक आहे. इथं लिहितो ए आणि बी लिहितो. ठीक आहे. ए मध्ये समजा ए इज लेस इलेक्ट्रॉनिगेटिव्ह ग्रुप दॅन कार्बन. तो डोनेट म्हणजे जो आपला ए ग्रुप आहे तो काय करत असणार आहे, आपला डोनेट करत असणार आहे. आणि जो तो बी ग्रुप असणार आहे तो आपला बी इज अ ग्रुप इज अ मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप आणि तो आपला काय करत असणार आहे, विथड्रॉ करत असणार आहे. ठीक आहे. हे आपले दोन ग्रुप आहेत, प्लस आहे आणि मायनस आहे इंडक्टिव्ह पेड मध्ये. ठीक आहे. इंडक्टिव्ह पेड मधला आपण बघितलं होतं तो इथे परमनंट इफेक्ट आहे, तो म्हणजे परमनंट इफेक्ट आहे. आणि दुसरा ग्रुप आहे तो 3 ते 4 कार्बन पर्यंत ऑपरेट करत असतो. त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, प्लस आहे आणि मायनस आहे. प्लस आहे आपला पाठीमागल्या पार्टमध्ये संपलेला होता. आज आपण मायनस आहे ते ओव्हरव्ह्यू एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ठीक आहे. मायनस आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप हा आपला मायनस आहे. ठीक आहे. मायनस आहे मी काय बोलतो तुम्हाला, मायनस आहे मध्ये जो बे ग्रुप असणार आहे म्हणजे कोणता पण ग्रुप असणार तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणार आहे कार्बन पेक्षा. मी एक गोष्ट काय इथे लिहू शकतो, मायनस आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप. ठीक आहे. मायनस आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ की इलिमेंट. ठीक आहे. ते आपला जो ग्रुप असणार आहे तो मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह वाला ग्रुप असणार आहे. आणि इथलं जे पॅरेंट चेन आहे तो विथड्रॉइंग करत असणार आहे आणि त्यालाच काय म्हणणार आपण, विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजेच आपला मायनस आहे ग्रुप. ठीक आहे. प्लस आहे आपला संपला तर आपण मायनस आहे चालू केला, त्यातला पहिला पॉईंट मी काय बोललो, मायनस आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप. म्हणजे हा आपला जो बी ग्रुप आहे तो मोर निगेटिव्हिटी ग्रुप असणार आहे. ठीक आहे. आता आपण कम्पॅरिझन करूया म्हणजे एक्सप्लेनेशन बघूया. ठीक आहे. मग इथे हा एक पॉईंट दिल्यानंतर मी दुसरा एक पॉईंट काय लिहू शकतो, मी तुम्हाला काय बोललेलो, तर मी तुम्हाला पहिल्या पार्ट मध्ये बोललेलो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपली डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी असते प्लस पार्शियल चार्ज, प्लस वर चार्ज वरती आपली
डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी असते. हा आपला पॉईंट झालेला होता. मग इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा ट्रेंड काय येणार आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्ह ट्रेंड काय येणार आहे? ए मायनस डेल्टा, ए मायनस, ए न्यूट्रल, ए प्लस डेल्टा आणि ए पार्शियल डेल्टा. हा झाला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा ट्रेंड झाला. म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ए प्लस डेल्टा प्लस चार्ज, पार्शियल चार्ज, न्यूट्रल, मायनस आणि अनायनिक आपला झाला. म्हणजे आपला जो मायनस आय ग्रुप असणार आहे तो पहिला जो आपला असणार आहे तो कोणता असणार आहे? तर अनायनिक ग्रुप आपल्यामध्ये असणार आहे. हा आपल्याला हा जनरल इन्फॉर्मेशन झाली मायनस आयची. मायनस आयचा पहिला पॉईंट कमी म्हणलो होतं, मायनस आयचा जो ग्रुप असणार आहे तो मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप असणार आहे कार्बन पेक्षा. हा झाला आपला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे? मायनस आय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ की एलिमेंट. आपल्याला त्याच्यानंतर दुसरा इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल बघायचा आहे. त्यासाठी मी हा इथे लिहिला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ की एलिमेंट. दुसरा मी पहिल्या पार्टमध्ये काय बोललो? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपली डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आपल्या पॉझिटिव्ह चार्जवरती. त्याच्यानुसार आपण हा ट्रेंड लिहिला. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त कोणाचे असणार आहे? कॅटायनिक ग्रुपचे असणार आहे. नंतर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, नंतर न्यूट्रल चार्ज, नंतर मायनस पार्शियल चार्ज, नंतर मायनस आपला अनायनिक ग्रुप असणार आहे. हा झाली आपली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी झाली. म्हणजे आपला मायनस आय मधला जो पहिला ग्रुप असणार आहे तो कोणता असणार आहे? अनायनिक ग्रुप आपले असणार आहे. ठीक आहे. आता आपण कम्पॅरिझन करून एक्सप्लेनेशन बघूया आपल्या मायनस आय ग्रुपचं. ठीक आहे. हे इथे असणे comparison of minus I. पहिला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. दुसरा NH2, फ्लोरीन, OH, मायनस I. तिसरा ब्रोमीन, OH, मायनस I. कंपेअर करायचं आपल्याला. चौथा OH, OR, मायनस I. आणि लास्ट सायनाइड आणि क्लोरीन. ठीक आहे. आपण काय मी काय बोललेलो? आपला मायनस आय म्हणजे इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आपला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ग्रुपमध्ये. आता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा ट्रेंड आपल्याला माहिती आहे. फ्लोरीन टॉपर आहे आपला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा. म्हणजे आपला मायनस आयचा ट्रेंड काय येणार? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे. दुसरा एक्झाम्पल इथे फ्लोरीन, ऑक्सिजन, नंतर नायट्रोजन. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोलाइट गेल्यानंतर आपली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते आणि आपला फ्लोरीन आपला टॉपर आहे. क्लोरीन नंतर ऑक्सिजन, नंतर आला NH2. आता इथे ब्रोमीन आणि OH याच्यामध्ये मायनस आय कोण जिंकणार आहे? तर आपल्याला माहिती आहे फ्लोरीनच्या साईडलाच कोण असतो? ऑक्सिजन. फ्लोरीन आपला टॉपर आहे इलेक्ट्रोनेगेटिव्ह मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर आपला ऑक्सिजन, मग येणार कोण? ऑक्सिजन येणार. म्हणून मायनस आय काय येणार? OH आणि Br. ठीक आहे. आता हा दुसरा, हा परत सोडू. आता हा सोडूया आपण पहिल्यांदा. इथे फ्लोरीन तर आपला टॉपर आहे, म्हणून फ्लोरीनची काय येणार? ठीक आहे. आता इथे OH आणि OR म्हणजे R म्हणजे कोणता? आपला CH3 ग्रुप. CH3 ग्रुप काय असतो? आपला इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप असतो. ठीक आहे. मायनस आय इथे कोणाला जास्त येणार? इथे मायनस आय कोणाला जास्त येणार? इथे मायनस आय OH चा जास्त येणार. म्हणजे OR आपला इलेक्ट्रॉन डोनेटेड ग्रुप असल्यामुळे OH इथं मायनस आय जिंकणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ट्रेंड आपला बरोबर आहे. फर्स्ट वाला फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हा पण बरोबर आहे. ठीक आहे. पण हे जे तीन आपण एक्झाम्पल सोडवलेत ते चुकीचे आहेत. म्हणजे काय? मायनस आयचा ब्रोमीनची जास्त असते OH पेक्षा, मायनस आय OR ची जास्त असते OH पेक्षा, आणि मायनस आय सायनाइडचा जास्त असतो फ्लोरीन पेक्षा. ठीक आहे. ठीक आहे. हे झालं. पण असं काय आलं? आपण काय म्हणतो? मायनस आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ग्रुप. तर आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रमाणे सोडवलं, पण आपला आन्सर हे येतं. हे चुकीचं आहे. आपलं आन्सर हे चुकीचे आहेत 3. हे आपलं आन्सर राईट आहेत. असं काय आलं? हे उत्तर आपलं चुकलं. हे आपण इलेक्ट्रोनेगेटिव्ह स्केल प्रमाणे गेलो, OH जिंकला, फ्लोरीन जिंकला, तो आपला आन्सर मायनस आयचं रॉंग येते. असं काय येतं? तर ह्याचं उत्तर आहे मॉडिफाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी स्केल. ह्याचं उत्तर काय आहे? मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी स्केल.
ठीक आहे. आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मायनस आय ग्रुप आपण चालू केला, बरोबर. मायनस आय ग्रुप चालू केल्यानंतर आपण पहिला पॉईंट कधी लिहिला, मायनस आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ग्रुप. दुसरा लिहिला मायनस आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ फ्री एलिमेंट. आणि तिसरा लिहिला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ प्लस चार्ज. हे आपण 3 पॉईंट लिहिले आणि हा आपला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड दिला. नंतर मी एक एक्झाम्पल लिहिले. आपण आपल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्केल प्रमाणे गेलो, आपला हा बरोबर आहे, हा बरोबर आहे, हा. हे जे 3 एक्झाम्पल आहेत ते आपले रॉंग आले. ते काय आले तर मॉडिफाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्केल प्रमाणे ह्याचे हे 3 आन्सर हे येतात. ठीक आहे. आता हे काय आलं तर हे आपण ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. नेक्स्ट आपण शिकणार आहोत मॉडिफाईड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्केल. ठीक आहे. हे समजलं का? आता आपण इथे ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपला ऑक्सिजन जिंकला, इथं ऑक्सिजन जिंकला आणि इथं फ्लोरीन तर आपल्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये टॉपर आहे, तो जिंकला. पण हे आन्सर रॉंग आलं कारण मॉडिफाईड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी स्केल. ठीक आहे. त्याचं आपण आता एक्सप्लेनेशन बघूया. त्याचा आपण एक्सप्लेनेशन बघूया. ठीक आहे. modified Ian principle. Factor affected Ian principle. ठीक आहे. त्यातला पहिला फॅक्टर कोणता आहे? चार्ज. आपलं मायनस आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह चार्ज. हे आपल्याला 2 गोष्टी माहित आहेत. मग आपला इलेक्ट्रोनिगेटिव्हचा ट्रेंड काय आला तर आपला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ट्रेंड आला ए पॉझिटिव्ह, एक कॅटॅनिक वाला जिंकणार, त्याच्यानंतर पार्शियल चार्ज वाला जिंकणार, त्याच्यानंतर न्यूट्रल वाला जिंकणार, त्याच्यानंतर मायनस पार्शियल वाला जिंकणार, त्याच्यानंतर अनॅनिक वाला जिंकणार. हा झाला आपला पहिला फॅक्टर झाला. आपला कोणता फॅक्टर झाला आपला? हा झाला चार्ज. दुसरा पर्सेंटेज एस कॅरेक्टर. आपली इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असते? पर्सेंटेज एस कॅरेक्टर. म्हणजे काय? म्हणजे आपला इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय येणार? आपली एसपीची जास्त येणार, नंतर एसपीटीची येणार, नंतर sp3ची येणार. आणि तिसरा आहे आपला बॉन्ड अँगल. हे आपले 3 फॅक्टर झाले. ठीक आहे. ठीक आहे. आता बॉन्ड अँगल वाढल्यानंतर बॉन्ड अँगल जर इन्क्रीज झाला तर आपला पर्सेंटेज कॅरेक्टर इन्क्रीज होणार आणि आपला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपली इन्क्रीज होणार. मग मी काय लिहू शकतो? मायनस आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. मी एक्झाम्पल एक देतो, OH आणि OR. ठीक आहे. आता इथं OH आणि OR हे 2 एक्झाम्पल घेतले. आरचा आपल्याला माहिती आहे CH चं रिपल्शन जास्त असल्यामुळे आपला बॉन्ड अँगल वाढणार आहे, म्हणून इथे OR आपला जिंकणार आहे. ठीक आहे. मायनस आयचं काय आलं? OH OR. ठीक आहे. OH OR हे आपलं झालं पहिलं एक्सप्लेनेशन. मी पहिले एक्झाम्पल इथे सोडवलं झालं, त्याचं पहिलं एक्सप्लेनेशन हे आलं ड्यू टू द बॉन्ड अँगल. ठीक आहे. आता आपण दुसरा पॉईंट घेऊया. ठीक आहे. आता आपल्याला मॉडिफाईड इलेक्ट्रोनिगेटिव्ह प्रिन्सिपल मध्ये 3 फॅक्टर अफेक्ट करतात. पहिला आहे चार्ज. आपला मायनस डायरेक्टली प्रोपोर्शनल असते पार्शियल डेल्टा चार्ज वरती, नंतर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो आपला निगेटिव्ह चार्ज वरती. दुसरा आहे आपला पर्सेंटेज एस कॅरेक्टर. आपल्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह डायरेक्टली प्रोपोर्शनल असते पर्सेंटेज एस कॅरेक्टर. आपल्याला एसपीज माहित आहे. एसपीचे किती असते? 50% असते. एसपी2 असते 33% आणि एसपी3 असते 25%. म्हणून एसपीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे. म्हणून आपले मायनस आहे आपला काय असणार आहे? sp2 आणि sp3. ठीक आहे. आणि आपला तिसरा फॅक्टर कोणता? बॉन्ड अँगल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस आहे. हे आपलं झालं 3 फॅक्टर झाले. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवूया. आपला हा मॉडिफाईड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रिन्सिपल आपला आहे. ठीक आहे.
मी पहिले एक्झाम घेतो, कम्पेअर मायनस आहे. ठीक आहे, कार्बन sp3 आणि नायट्रोजन sp3 मायनस आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे कार्बन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. आपला फ्लोरीन आपला टॉपर आहे, म्हणून कार्बन आणि एन मध्ये कोण जिंकणार, तर आपला नायट्रोजन जिंकणार. मायनस आहे कार्बन sp3 n sp3 ड्यू टू द झेड इफेक्टिव्ह. ठीक आहे, दुसरा बॉन्ड कार्बन sp3 कार्बन sp2 कार्बन sp मायनस आयचा कम्पेअर करायचा. ठीक आहे, हे झालं. हा, आता मी काय बोललेलो, मायनस डायरेक्ट प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज कॅरेक्टर. आपल्या sp3 जास्त असते, sp2 जास्त असते, नंतर sp3 असणार. मायनस आय मध्ये ते कोण येणार, तर पहिल्यांदा आपल्याला जिंकणार कोण येतं, कार्बन sp वाला, नंतर कार्बन sp2 वाला, नंतर कोण जिंकणार, कार्बन sp3 झाला. ड्यू टू द पर्सेंटेज कॅरेक्टर. ठीक आहे, तर तिसरा कार्बन sp नायट्रोजन sp3 आणि व्हर्च्युअल चार्ज. ठीक आहे, आता असं जेव्हा तिसरा एक्झाम्पल घेतो, त्यावेळी एक महत्वाची गोष्ट इथे आली की sp पण आलाय आणि sp3 पण आलाय आणि चार्ज आलाय. अशा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तिथे झेड इफेक्टिव्ह पण आला आणि चार्ज आला. आपल्याला माहिती आहे आपला चार्ज आपला इथे जिंकणार आहे, म्हणजे कार्बन प्लस डेल्टा आपला जिंकणार आहे. पण हे जो आला, हे पर्सेंटेज कॅरेक्टर आणि झेड इफेक्टिव्ह. आता हा नायट्रोजन sp3 म्हणजे आपण झेड इफेक्टिव्ह आपल्याला माहिती आहे, इकडे जाईल तसा आपला झेड इफेक्टिव्ह वाढतो. म्हणून आता जेव्हा चार्ज येईल तेव्हा चार्ज आपला सगळ्यात मायनस मध्ये चार्ज आपला सगळ्यात राज्य असणार आहे. म्हणजे कार्बन आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आपला चार्ज असतो, प्लस चार्ज असतो. म्हणून कार्बन आपला प्लस चार्ज वाला जिंकला. पण हा आहे झेड इफेक्टिव्ह आणि हा आहे पर्सेंटेज कॅरेक्टर. ठीक आहे, असं जेव्हा येईल, म्हणजे पर्सेंटेज कॅरेक्टर, एक मिनिट इथे लिहितो, कार्बन sp नायट्रोजन sp3 पर्सेंटेज कॅरेक्टर आणि झेड इफेक्टिव्ह वर्सेस, म्हणजे त्या दोघांची जर लढाई असेल त्यावेळी आपल्याला एक रूल वापरायचा आहे, तो म्हणजे वन जम्प रूल, म्हणजे मॉडिफाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी स्केल प्रमाणे आपल्याला इथे वापरायचा आहे. इथे लिहितो वन जम्प रूल. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे, तिसरं एक्झाम्पल घेतलं, आपला प्लस चार्ज आपला राज्य आहे, तो मी इथे विन केला. ठीक आहे, मायनस आय मध्ये सी प्लस पार्सल चार्ज आपला जिंकला. पण पर्सेंटेजेस कॅरेक्टर आणि झेड इफेक्टिव्ह मध्ये आपल्याला जेव्हा पर्सेंटेजेस कॅरेक्टर आणि झेड इफेक्टिव्ह लढाई असेल तेव्हा एक रूल वापरायचा आपल्याला, तो म्हणजे कोणता रूल वापरायचा आहे, वन जम्प रूल, म्हणजे मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल. ठीक आहे, हे समजलं. ठीक आहे, हे समजल्यानंतर आता आपण मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल आपण बघूया. ठीक आहे, हे पुसतो मी आता पहिला आपण माहिती आहे, आपला पहिला काय जिंकला, आपण ड्यू टू झेड इफेक्टिव्ह नुसार आपला एन जिंकला. नंतर आपण पर्सेंटेजेस कॅरेक्टर नुसार एसपी आपला जिंकला. पण तिथे काय आला, एसपी वाला पण आला, म्हणजे पर्सेंटेजेस कॅरेक्टर वाला पण आला, नायट्रोजन sp3 म्हणजे झेड इफेक्टिव्ह वाला पण आला आणि चार्ज वाला पण आला. आपल्याला माहिती आहे जेव्हा असेल चार्ज जिंकणार, चार्जला एक नंबर द्यायचा. पण पर्सेंटेजेस कॅरेक्टर आणि झेड इफेक्टिव्ह असेल तेव्हा आपल्याला इथे रूल वापरायचा, तो म्हणजे मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल. आणि तो फक्त सेकंड पिरियड साठी व्हॅल्यू, सेकंड पिरियड साठी आपण तो यूज करू शकतो फॉर सेकंड पिरियड. ठीक आहे, थर्ड पिरियड साठी आपण तो वापरू शकत नाही. ठीक आहे, आता आपण तिथे बघूया काय आहे ते. इथे तो वन इलेक्ट्रॉन जंप concept second period.
ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे कार्बन sp3, नायट्रोजन sp3, ऑक्सिजन sp3 आणि फ्लोरीन. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण लेफ्ट टू राईट जातो तेव्हा फ्लोरीन sp3. ठीक आहे. असं लिहिलं चालतं. आपल्याला माहिती आहे बोरॉन पासून बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. फ्लोरीन आपला राजा आहे. ठीक आहे. म्हणून मायनस आयला राजा कशाचा आपला इलेक्ट्रोनिगेटिव्ह, फ्लोरीन आपला राजा आहे. म्हणून आपण काय जिंकलं, आपण कार्बन sp3, नायट्रोजन sp3 आणि ऑक्सिजन sp3 आणि फ्लोरीन sp3. आपला ट्रेंड काय आला, आपला फ्लोरीन जिंकला. ठीक आहे. पण कार्बन sp आणि नायट्रोजन sp हे आल्यानंतर कुठे यूज करायचं, म्हणजे जर आपल्याला कार्बन sp ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेक करायचं आणि नायट्रोजन sp ची आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी चेक करायचं, मग इथे एक वन जम्प रूल आपल्याला वन जम्प रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे कार्बन sp आणि नायट्रोजन sp. ठीक आहे. आता हा कार्बन sp इथे जाणार आणि नायट्रोजन sp इथे जाणार. जायला आपला वन जम्प रूल कन्सेप्ट झाली. म्हणजे आपला मायनस आहे काय येणार आहे, कार्बन sp3. ठीक आहे. नंतर नायट्रोजन sp3, नंतर कार्बन sp. ठीक आहे. कार्बन sp झाल्यानंतर ऑक्सिजन sp3 आणि नायट्रोजन sp आणि फ्लोरीन आपला sp3 वाला. हा आपला काय झाला, मायनस आहे. हा आपला मायनस आहे काय झाला, मॉडिफाईड इलेक्ट्रोनिगेटिव्ह प्रिन्सिपल आपले झाले. ठीक आहे. एक मिनिट. ठीक आहे. ठीक आहे. आपला मॉडिफाईड इलेक्ट्रोनिगेटिव्ह प्रिन्सिपल काय आलं, तर हे आलं कार्बन sp3 नंतर नायट्रोजन sp3. म्हणजे आपण कार्बन sp3 आणि नायट्रोजन sp3, ऑक्सिजन sp3 आणि फ्लोरीन sp3 आपल्याला माहिती आहे बोरॉन पासून फ्लोरीन पासून जातो, म्हणजे आपला फ्लोरीन निघणार. पण कार्बन sp आपल्याला कार्बन sp ची आपला इलेक्ट्रोनिगेटिव्ह चेक करायचं असेल, नायट्रोजन sp ची आपला इलेक्ट्रोनिगेटिव्ह चेक करायचे, म्हणजे कार्बन sp इथे असणार, ते वन जम्प रूल करून इथे जाणार, नायट्रोजन sp इथे जाणार. म्हणजे कार्बन sp3 च्या बरोबर नायट्रोजन sp3 आणि कार्बन sp इथं आला, नायट्रोजन sp3 इथं आला, म्हणजे फ्लोरीनच्या मध्ये आला. ठीक आहे. हा झाला आपला वन जम्प रूल झाला. ठीक आहे. मी परत एकदा सांगतो. ठीक आहे. आता कार्बन sp3, नायट्रोजन sp3, ऑक्सिजन sp3 आणि फ्लोरीन sp3 हे आपल्याला चेक करायचं होतं. आपण ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्केलनुसार आपला फ्लोरीन आपला जिंकला. पण मला कार्बन sp चा चेक करायचा आहे. कार्बन sp चा मला चेक करायचा आणि नायट्रोजन sp चा मला चेक करायचा. मग कार्बन sp3 काय इथं वन जम्प रोल करून इथे जाणार, म्हणजे नायट्रोजन sp3 च्या बरोबर पुढे गेला आणि ऑक्सिजन sp3 नायट्रोजन sp आपला इथे गेला, म्हणजे फ्लोरीनच्या इकडे गेला. ठीक आहे. ही झाली आपली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॉडिफाईड. इथे लिहितो. एक मिनिट. हा इथे लिहितो. कार्बन sp3, नायट्रोजन sp3, कार्बन sp, ऑक्सिजन sp3, नायट्रोजन sp आणि फ्लोरीन. आपला काय झाला, मॉडिफाईड इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्ट्रेंथ झाला. ठीक आहे. आता आपण ते ग्राफनुसार समजून घेऊया. En, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन. ठीक आहे. कार्बन sp, कार्बन sp2, कार्बन sp3. ठीक आहे. आता आपला कार्बन आहे. ठीक आहे. आपला कार्बन आहे, हा आपला इथे प्लस प्लस वाला आपला इथे जिंकणार आहे, आपला प्लस चार्ज वाला मायनस आहे मध्ये. ठीक आहे.
आता आपला कार्बन sp कार्बन sp2 कार्बन sp3. ठीक आहे, आता हा कार्बन sp कुठे आहे तर नायट्रोजन sp3 च्या बरोबर मधोमध आहे, म्हणून नायट्रोजन sp3 इथे आला, नायट्रोजन sp2 इथे आला आणि हा नायट्रोजन sp आला. ठीक आहे, तर नायट्रोजन sp आपल्याला इथे ऑक्सिजनच्या बरोबर इथे फिट करायचं आहे, म्हणजे ऑक्सिजन sp3 ऑक्सिजन sp2 ऑक्सिजन sp, ऑक्सिजन sp नसतो. ठीक आहे, आणि आपला फ्लोरीन sp3. ठीक आहे, हे आपले मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा स्केल आहे, मॉडिफाईड EN प्रिन्सिपल. ठीक आहे, आता मी परत एकदा एक्सप्लेनेशन करतो. ठीक आहे, मी काय बोललेलो मायनस आयचा आपल्या जे 3 एक्झाम्पल आपला अँसर आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी भेटले नव्हते, ते आपण मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या नुसार आपण सोडवायचा प्रयत्न करतोय. त्यातलं पहिल्याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे, आता मी काय बोलतो तुम्हाला, मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल म्हणजे कार्बन sp3, नायट्रोजन sp3, ऑक्सिजन sp3 आणि फ्लोरीन sp3. ठीक आहे, आता आपल्याला कार्बन sp आणि नायट्रोजन sp ची आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चेक करायचं आहे. मग कार्बन sp आपला इथे गेला, 1 जंप केला, नायट्रोजन sp आपला इथे जंप केला, म्हणजे आपली ट्रेंड काय आला, कार्बन sp3 नंतर नायट्रोजन sp3 नंतर हा कार्बन sp नंतर ऑक्सिजन sp नंतर नायट्रोजन sp आणि फ्लोरीन sp3. तोच आपण ट्रेंड आपण इथे फिल केलेला आहे. ठीक आहे, ठीक आहे, आणि आपला सगळ्यात म्हणजे मायनस आयचा जो राजा कोण असणार, तो असणार आपला अनायनिक ग्रुपवाला, म्हणजे प्लस आहे वाला आपला ग्रुप इथे जिंकणार आहे. ठीक आहे, हा कार्बन sp बरोबर ह्या इथे बरोबर शिफ्ट झालाय, म्हणजे आपला नायट्रोजन sp3 च्या बरोबर मधोमध शिफ्ट झालाय, आणि ऑक्सिजन sp3 बरोबर आपला इथे नायट्रोजन sp3 बरोबर आपला शिफ्ट झालाय. हा झाला आपला ट्रेंड झाला. आणि आपला इथे कोणता जिंकणार आहे, आपला सी पार्शियल चार्ज वाला आपला इथे जिंकणार आहे. ठीक आहे, हा झाला आपला मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल झाला. ठीक आहे, आता यानंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे, मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल समजलं का? प्रिन्सिपल काय आपल्या इथे 1 जंप प्रोबला आपल्याला करायचा आहे, म्हणजे कार्बन sp3 नायट्रोजन sp3, कार्बन sp आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चेक करायचं होती, म्हणून कार्बन sp ला 1 जंप केला. नंतर आपल्याला नायट्रोजन sp ची आपल्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी चेक करायचं, नायट्रोजन sp इथं होता, तो इथे एक जंप रूल आपण इथे त्याला इथे फिट केला. हा झाला आपला 1 जंप रूल. नंतर कार्बन sp आणि ह्याच्यानुसार आपण आपले मायनस आयचे आपलं ट्रेंड असणार आहे, म्हणजे आपला एक नंबरला कोणता आपला असणार आहे तर अनायनिक ग्रुपवाला, म्हणजे प्लस चार्ज वाला, नंतर फ्लोरीन sp3 वाला, नंतर ऑक्सिजन sp, म्हणजे ह्यानुसार. ठीक आहे, आता आपण ओव्हरव्ह्यू ऑफ मायनस आय ग्रुप बघूया. ओव्हरव्ह्यू ऑफ ओव्हरऑल मायनस आय ग्रुप. पहिला आहे कॅटायनिक ग्रुप, म्हणजे आपला पॉझिटिव्ह चार्ज वाला. आपण तो आपला माहिती आहे, आपण मॉडिफाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल मध्ये आपला कॅटायनिक चार्ज वाला म्हणजे प्लस चार्ज वाला आपला टॉपला होता, म्हणजे आपला तो राजा होता. म्हणजे मायनस आय मध्ये प्लस चार्ज वाले एक नंबरला असणार आहेत, कॅटायनिक ग्रुप वाले. ठीक आहे, नंतर आपले असणार आहेत, नंतर आपला असणार पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज वाले, पार्शियल कॅटायनिक चार्ज वाले. आणि तिसरे असणार आहेत आपले नेकड ग्रुप, म्हणजे आपले हॅलोजन वाले नेकड ग्रुप, म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन,
आणि आयोडीन. ठीक आहे. कॅटॅनिक ग्रुप वालेमध्ये असणार आहेत. त्याच्यामध्ये जे ग्रुप आहेत ते आहेत OR2 प्लस, NR3 प्लस आणि SR2 प्लस आणि NH3 प्लस. पार्शियल मध्ये असणार आहेत NO2, SOOR, सायनाइड आणि COH. ठीक आहे. आणि मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह मध्ये असणार आहेत मायनस डेल्टा, मायनस चार्ज वाले असणार आहेत OR, OH, OR, OH, C डबल बॉन्ड CH आणि NH2. चौथा असणार आहे आपला ऑलिफिनिक ग्रुपवाला. ऑलिफिनिक म्हणजे आपला आणि लास्ट असणार आपला CH डबल बॉन्ड CH. ठीक आहे. हा झाला आपला ओव्हरऑल मायनस आहे. ग्रुप मध्ये जेवढे येणार त्यामध्ये पहिले येणार आहे प्लस चार्ज वाले म्हणजे कॅटॅनिक चार्ज वाले. म्हणजे तो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह मध्ये पण बघितलं होतं. आपला प्लस चार्ज वाला आपला राजा होता म्हणजे आपला टॉपला होता. नंतर आपला पार्शियल चार्ज वाले म्हणजे इथं पण तुम्हाला परत एकदा सांगतो इलेक्ट्रोनिगेटिव्ह डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आपली मायनस आहे. त्याच्यामध्ये प्लस वाला जिंकणार, नंतर मायनस ते पार्शियल चार्ज वाला, नंतर न्यूट्रल वाला, नंतर मायनस चार्ज वाला, नंतर आयनॉनिक वाला. इथे पण बघा एक कॅटॅनिक चार्ज प्लस वाले, नंतर नंतर पार्शियल चार्ज वाले, नंतर न्यूट्रल वाले, नंतर मायनस आय वाले, नंतर हा ओलिफिनिक ग्रुप झाला. ठीक आहे. हे जरा मायनस आयचा ट्रेंड झाला ओव्हरव्ह्यू. आता मी ते टेबल बनवणार आहे. तो टेबल आहे आपला जेरी मार्कचा प्लस आय आणि मायनस आय वाला. ठीक आहे. आता ह्याच्यानुसार पण मी एक सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. पहिला टेबल बनवतो मी. field effect of field effect of various group. प्लस आहे मध्ये O मायनस, CO मायनस, नंतर CR3, CHR2, CHR आणि PDH, ट्रॅटियम, ड्यूटेरियम आणि हायड्रोजन. नंतर मायनस आय वाला त्याच्यामध्ये NR3 प्लस, नंतर SR2 प्लस, नंतर NH3 प्लस. हे झाले पॉझिटिव्ह चार्ज वाले. नंतर आपले आहेत पार्शियल चार्ज वाले NO2, SOR, सायनाइड, SOOR, नंतर COH, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, COOR. नंतर आहे OR, COR, SH, SR, OH आणि आपला हा आपला टेबल आहे. हा टेबल आपला कशाचा आहे? आपला टेबल आहे प्लस आयचा आणि मायनस आयचा टेबल आहे. ठीक आहे. हा टेबल मी कुठून आणला आहे? तो आणला आहे मी जेरीमार्कच्या बुक मधून. रेफरन्स स्टँडर्ड बुक आहे त्याच्यामधून हा मी डाटा आणलेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता हा झाला आपला टेबल. आता टेबल नंतर आपण एक एक्झाम्पल सोडवूया. ठीक आहे. ह्याच्यानुसार पण आपण आपल्याला एक गोष्ट काय लक्षात येते तर आपलं मी मगाशी एक्झाम्पल घेतलेलं की ते एक्झाम्पल काय होतं कम्पेअर मायनस आय घेतलेलं. ठीक आहे. कम्पेअर मायनस आय वरचे एक्झाम्पल घेतलेलं त्याच्यामध्ये जो होता तो सायनाइड आणि फ्लोरीन होता. ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्केलनुसार आपण जो बघितलं तर आपला फ्लोरीन आपला जिंकत होता. पण ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्याच्यामध्ये आपला सायनाइड आपला जिंकतोय. मग सायनाइड आपली जास्त आहे म्हणून आपला मायनस आहे ते या टेबल नुसार आपण हे दुसरे आपण सोडवलं होतं. ठीक आहे. आपण आता पुढचे एक्झाम्पल सोडवूया. हे टेबल आपला जेरी मार्च मधला आहे. हा NR3 आपला
तो आपले प्लस वाले, नंतर पार्शियल चार्ज वाले, नंतर आपले न्यूट्रल वाले म्हणजे नेकड ग्रुप वाले, नंतर आपले मायनस मायनस डेल्टा चार्ज वाले, नंतर आपला पॉलिफेनिक ग्रुप. हे झाला प्लस आहे आणि मायनस आहे. हा डेटा आपला जे रिमार्क मधून मी आणलेला आहे. ठीक आहे. आता मी एक्झाम्पल सोडवतो. कम्पेअर मायनस आहे. ठीक आहे. आता इथे प्लस चार्ज असणार आहे आणि इथे पण प्लस चार्ज असणार आहे. पण हा जो कार्बनचा जो प्लस चार्ज असणार आहे, कार्बनचा जो प्लस चार्ज वाला असणार आहे तो sp हायब्रिडायझेशनचा असणार आहे. आणि इथे जो कार्बनचा जो प्लस चार्ज असणार आहे तो sp2 चा असणार आहे. आणि हा आपल्याला माहिती आहे sp आपला हायब्रिडायझेशन इलेक्ट्रॉन पर्सेंटेज इलेक्ट्रॉनचा sp आपला जिंकतो. म्हणून सायनाइड आणि COH मध्ये आपला मायनस आहे मध्ये सायनाइड आपला जिंकतो. ठीक आहे. दुसरा आहे OH वर्सेस OR. ठीक आहे. OH वर्सेस OR मायनस आहे. OH वर्सेस OR. आता OH आणि OR म्हणजे CH3 ग्रुप. रिपल्शन आलं, बॉन्ड अँगल वाढला, पर्सेंटेज कॅरेक्टर वाढलं, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी वाढली म्हणून OR जिंकला. OR जिंकला. बॉन्ड अँगल वाढल्यानंतर पर्सेंटेज कॅरेक्टर वाढलं आणि इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी वाढली. CH3 रिपल्शन आलं ना, CH3 ग्रुप R म्हणजे आपला कोणता असतो, CH3 ग्रुप असतो. पण हा झाला दुसरा एक्झाम्पल. हा तिसरा. पण सल्फर हायड्रोजन आणि सल्फर आपला मिथाइल ग्रुप म्हणजे CH3 ग्रुप. आता सल्फर इथे पण CH3 ग्रुप आहे. इथे पण रिपल्शन वाढलं पाहिजे, इथे पण बॉन्ड अँगल वाढला पाहिजे, इथे पण इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी वाढली पाहिजे आणि इथे पण आपला SR जिंकला पाहिजे. पण नाही, सल्फर आपला माहिती आहे आपला ऑक्सिजन सल्फर म्हणजे आपण जेव्हा पिरियडिक टेबल मध्ये अप टू डाऊन जातो तेव्हा आपला साईड वाढते म्हणजे ऑक्सिजनची साईड मोठी असते, तिथे रिपल्शन होत नाही म्हणून सल्फरची साईड जास्त असते म्हणून इथे एसएच जिंकतो. ठीक आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कम्पेअर करत असताना OH आणि OR जिंकणार आहे. पण एसएच आणि SR मध्ये सल्फरची साईड मोठी असते, तिथे रिपल्शन बॉन्ड अँगल वाढत नाही म्हणून मायनस आय मध्ये एसएच आपला जिंकत असतो. ठीक आहे. आणि ते OR जिंकत असतो. हे झालं तिसरं एक्झाम्पल आपलं. चौथं. ठीक आहे. आता OH आणि एसएच तर O तर आपला इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी फ्लोरिन नंतर लगेच O येतोय, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून O इथं जिंकला पाहिजे होता. पण इथं जो चार्ज येतो तो O वरती मायनस चार्ज येतोय आणि इथं न्यूट्रल चार्ज येतोय. बरोबर. इथे न्यूट्रल चार्ज येतो आणि आपल्याला माहिती आहे आपला इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी प्रिन्सिपल आपलं काय आहे, तर आपल्याला ए पॉझिटिव्ह वाले आपले जिंकतात, नंतर ए पार्शियल चार्ज वाले जिंकतात, नंतर आपले न्यूट्रल वाले जिंकतात. म्हणून इथं OH आपला एसएच आपला इथं जिंकणार आहे मायनस आय मध्ये. बरोबर. मायनस आयचा मग इथं मायनस आय चार्ज आहे आणि इथं न्यूट्रल चार्ज आहे, न्यूट्रल चार्ज आपला मायनस आय मध्ये जिंकणार आहे. बरोबर. आता चौथा ब्रोमीन आणि OH. इथे पण तसंच ब्रोमीन वरती न्यूट्रल चार्ज आहे, इथं मायनस चार्ज आहे, आपला ब्रोमीन जिंकला. ब्रोमीन मायनस आय मध्ये ब्रोमीन जिंकला. ठीक आहे. आपल्याला 3 उत्तरासाठी आपल्याला पहिले एक्झाम्पल पहिलं आन्सर काय आपला पहिला प्रश्न काय होता, तर आपला पहिला प्रश्न होता सायनाइड आणि फ्लोरीन. आपला इथं सायनाइड जिंकतोय ड्यू टू द कार्बनचा sp चार्ज इथे येतोय म्हणून. दुसरा आपला काय होता OH आणि OH वर्सेस OR. आणि तिसरा कोणता होता, एक मिनिट चेक करतो. हा ब्रोमीन वर्सेस OH होता ना. हा ब्रोमीन वर्सेस OH होता, आपण बरोबर समजलं. ब्रोमीन वर्सेस OH त्याच्यासाठी आपल्याला कोणता इफेक्ट बघायला लावलेला, तो होता आपला मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी प्रिन्सिपल, तो आपण बघितला. ठीक आहे. आता ब्रोमीन वरती न्यूट्रल चार्ज आहे आणि ऑक्सिजन वरती मायनस चार्ज आहे. आपल्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ट्रेंड हा आहे, आपल्या माहिती आपला न्यूट्रल आपला मायनस आय मध्ये जिंकतोय म्हणून ब्रोमीन इथे जिंकला. आणि OH आणि OR मध्ये आपला हे जिंकला, OR जिंकला.
पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह प्रिन्सिपल मध्ये आपला OH जिंकत होता, पण इथं रिपल्शन लागलं, रिपल्शन म्हणजे बॉन्ड अँगल वाढल्यामुळे इथं OR जिंकला. हे आपल्या तीन एक्सप्लेनेशन आपण समजलं. म्हणजे सायनाइडचं पण झालं, OH OR आपला इथे झाला आणि ब्रोमिन OH आपला इथे झाला. ठीक आहे, अशा प्रकारे मायनस आयचा आपला आपण आता मायनस आयचा ओव्हरव्ह्यू ट्रेंड लिहूया. मायनस आयचा ओव्हरव्ह्यू ट्रेंड लिहूया. मायनस आय मध्ये पहिल्यांदा कोणते जिंकणार आहेत तर कॅटॅनिक चार्जवाले जिंकणार आहेत. कॅटॅनिक चार्जेसवाले म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेसवाले राजा आहेत ते सगळ्यांचे. नंतर आहेत पार्शियल चार्जेसवाले, पार्शियल चार्जेस म्हणजे आपला पार्शियल डेल्टा. नंतर आपले नेकड ग्रुप, चौथा आपला मायनस डेल्टा इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुपवाले आणि आपला पाचवा ओलिफिनिक वाले. ठीक आहे, आपला इथे आपण ट्रेंड लिहूया, सगळं ओव्हरऑल ट्रेंड आपण लिहूया. OR2 प्लस NR3 प्लस SR2 प्लस NH3 प्लस NO2 प्लस पार्शियल चार्जेस वाले आता आले, ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्जेस वाले आले, पार्शियल चार्जेस वाले. नंतर सायनाइड झाला, COH. नंतर आपले निकल ग्रुप वाले क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. नंतर आपले मायनस चार्जेस वाले OR, OH. ठीक आहे, CH. नंतर आपले आपला हा, ठीक आहे. इथेच आपला मायनस आहे, प्लस आहे पण संपला आणि मायनस आहे पण आपला इथे इंडक्टिव्ह इफेक्ट पूर्ण समजला आहे. ठीक आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट पूर्णपणे इथे समजला आहे. आता मायनस आय मध्ये आपण पहिल्यांदा चेक केलं, मायनस आय मध्ये आपण पहिल्यांदा काय केलं तर चेक केलं तर जो आपला पॅरेंट चेन आहे, म्हणजे आपली जी पॅरेंट चेन येत होती त्याला जो ग्रुप होता तो काय होता, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह वाला ग्रुप होता. ठीक आहे, म्हणून आपण पहिलं स्टेटमेंट काय दिलं होतं, मायनस आय ग्रुप डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्ह ग्रुप, म्हणजे मायनस आय ग्रुप डायरेक्टली प्रोपोर्शनल इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ की एलिमेंट वाला. ठीक आहे, तिसरा पॉईंट काय होता, तिसरा पॉईंट काय होता आपला, मायनस आय ग्रुप डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस चार्ज वाले म्हणजे आपले कॅटॅनिक चार्जेस वाले. त्याच्यानुसार आपण काही 3 एक्झाम्पलचा आपण स्टेन सोडवलं, म्हणजे फ्लोरिनचा 3 एक्झाम्पल सोडवले. त्याच्यामध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल मध्ये जरा अडचण आलं. त्या एक्झाम मध्ये काय आले तर आपण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी स्केल प्रमाण चाललेलो, म्हणजे सायनाइड आणि फ्लोरिन मध्ये फ्लोरिन जिंकत होता पण ट्रेंड मध्ये सायनाइड जिंकतोय. बरोबर, त्यासाठी आपण कोणतं प्रिन्सिपल वापरलं, मॉडिफाईड इलेक्ट्रोनेगेटिव्ह प्रिन्सिपल वापरलं. आपल्याला समजलं, त्याच्यानुसार आपण ते तिन्ही पण एक्सप्लेनेशन आपण समजलं. त्यानंतर आपण जेरीमारचा डेटा आपण लिहिला, प्लसचा आणि मायनसचा. नंतर आपण मायनस याचा पूर्ण ट्रेंड लिहिला आणि हा आपला मायनस याचा पूर्ण ट्रेंड झाला. ठीक आहे, इथेच आपला मायनस आहे, आपला मायनस आहे आणि प्लस आहे आपला इथे पूर्णपणे संपतोय. ह्याच्यानंतर आपण स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिजिएट आपण बघूया, म्हणजे C+, C- आणि म्हणजे फ्री रॅडिकल वाले. ठीक आहे, आता इंडक्टिव्ह पेट आपला इथे संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍप्लिकेशनचा पार्ट चालू करूया. ठीक आहे, धन्यवाद.